Hello everyone. Today we will discuss on the topic population in India. The chapter number 6. India is a developing country and rate of economic development of a country depends upon a qualitative and quantitative growth which can be measured in terms of population, national income, per capita income, etc. Where population, our country is a developing country and economic development it's depend on the quantitative and qualitative growth and it can be measured in terms of population, national income and per capita income. भारत हा विकसनशील देश आहे आणि या विकसनशील देश आहे देशाचा आर्थिक विकासाचा दर आपण मापन करण्यासाठी म्हणजे तो आर्थिक विकासाचा दर हा संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धीवर अवलंबून असतो. म्हणजे द प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व द युटिलायझेशन ऑफ अ फिजिकल रिसोर्स of a nation by the labor force of a country so that a productive potential in a country that relies and this effort of development there is no doubt the labor force of a country make a positive contributions, but it is equally true that rapid growing population retard the process of development. भारत हा विकसनशील देश आहे आणि गुणात्मक आणि संख्यात्मक वृद्धीवर अवलंबून आहे आणि त्याचं मापन करण्यासाठी आपल्याला लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न पर कॅपिटल इन्कम याच्यानुसार ते मापन केलं जातं. इंडियाज पॉप्युलेशन इज व्हेरी लार्ज इन साईज की भारताची लोकसंख्या ही आकाराने खूप मोठी आहे आणि इट इज अ ग्रोईंग रॅपिडली. ती खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे आणि त्यामुळे लोकसंख्ये किंवा देशाचा आर्थिक विकास मापन करण्यासाठी आपल्याला पॉप्युलेशन, त्या देशाची लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न आणि पर कॅपिटल इन्कम या तीन संकल्पनाच्या साह्यानं आपण क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह ग्रोथ मेजर करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या म्हणजे काय, लोकसंख्येचा विस्फोट ही संकल्पना काय आहे आणि त्याचबरोबर उच्च जन्मदराची कारणं काय आहेत हे अभ्यासणार आहोत. ॲक्च्युली या पूर्ण धड्यामध्ये आपण जर बघितलं तर लोकसंख्या ट्रेंड इन पॉप्युलेशन ग्रोथ आहे, देन थेरीज ऑफ अ पॉप्युलेशन ग्रोथ आहेत, स्टेज ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन आहे म्हणजे थेरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन, माल्थसन थेरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ या काही संकल्पना याच्यामध्ये आहे. तर नाव नेक्स्ट आवर पॉईंट इज व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ पॉप्युलेशन. सो पॉप्युलेशन रिफर्स द नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन ॲन एरिया ॲट अ गिव्हन पॉईंट ऑफ टाईम. की लोकसंख्या म्हणजे काय तर लोकांची संख्या, नंबर ऑफ पीपल, जी एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात वास्तव करते. पॉप्युलेशन रिफर्स टू नंबर ऑफ पीपल लिव्हिंग in an area at the given point of time, and population of India is measured once in every 10 years and those the census survey, and according to 2011 census India's population was 121.2 crore and India ranked in a second in the world next to China. भारताचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.2 कोटी होती. Which India has 70.5% of world population, but it occupies only 2.4 the world's land area. म्हणजे भारताची 17.5% एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या ही भारतात राहते आणि जागतिक भूभागामध्ये जमिनीचं क्षेत्रफळ हे 2.4% इतकंच आहे. आणि लोकसंख्येची जनगणना जी आहे ती दर 10 वर्षांनी लोकसंख्येची जनगणना दर 10 वर्षांनी दशकाच्या शेवटी लोकसंख्या मापन केली जाते. तर लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या जे एका ठराविक काळात विशिष्ट भागात वास्तव्यास असते. देन आहे पॉप्युलेशन वन्स इन एव्हरी 10 इयर्स, 10 वर्षांनी मापन केली जाते आणि इंडियाज पॉप्युलेशन वॉज 121.2 करोड्स अँड सेकंड इन अ वर्ल्ड नेक्स्ट टू चायना. देन आहे पॉप्युलेशन एक्सप्लोशन. नेक्स्ट आवर पॉईंट इज अ पॉप्युलेशन एक्सप्लोशन, लोकसंख्येचा विस्फोट. देर आर मेनी पीपल्स आर्ग्यू दॅट द पॉप्युलेशन इज नॉट अ प्रॉब्लेम. पॉप्युलेशन इज अ ह्युमन कॅपिटल. पॉप्युलेशन इज द रिसोर्स, फिजिकल रिसोर्स. So what is the definition of the population explosion? So it is a situation, population explosion means it is a situation where the growth of population is faster than growth and development of economy. की लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग आणि त्याचबरोबर आर्थिक विकास आणि वृद्धीचा वाढीचा वेग हा लोकसंख्या वाढीच्या वेगापेक्षा
आर्थिक विकासाने वृद्धीचा वाढीचा वेग हा कमी होतो, किंवा लोकसंख्या वाढ ही अर्थव्यवस्थेची वृद्धी आणि विकासापेक्षा वेगानं होत असते. आणि भारतामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लोशन इन इंडिया इज ड्यू टू हाय बर्थ रेट अँड फॉलोड बाय लो बर्थ डेथ रेट. भारतात लोकसंख्या विस्फोट का घडून आलेला आहे, तर वाढत्या जन्मदरामुळे आणि घटत्या मृत्यूदरामुळे भारतात लोकसंख्या विस्फोट घडून आलेला आहे. किंवा भारतीय अर्थव्यवस्थेपुढील लोकसंख्या वाढ ही एक मोठी समस्या आहे. आणि लोकसंख्या विस्फोट ही एक अशी सिच्युएशन आहे, आणि भारताची लोकसंख्या ही फार विशाल आणि वेगानं वाढत आहे, आणि त्यामुळे आर्थिक विकासामध्ये अनेक प्रकारच्या अडचणीसुद्धा लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होत आहेत. तर भारताच्या लोकसंख्या वाढीची कारणं काय आहेत, किंवा भारतामध्ये जन्मदर उच्च का राहिलेला आहे? एक्सप्लेन द कॉजेस ऑफ हाय बर्थ रेट या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. लुक ॲट द पिक्चर, विच दिस पिक्चर, अँड हिअर इज अ बर्थ रेट अँड डेथ रेट इन इंडिया. Look at the year 1901, birth rate is 49.2 and death rate is 42.6, and now look at the birth rate 2011, 20.97 and 7.48 is the current in the according to 2011 census the birth rate was and death rate was here. And look at this picture is the population explosion. And next is a population explosion is a situation where growth of population is faster than growth of development of economy. Then birth rate. Then the question is here, the causes, so explain the causes of high birth rate. So now it is important to know that what is the definition of a birth rate. So birth rate means the number of birth occurring per thousand of living population during a year. It is also known as a fertility rate. जन्मदर म्हणजे दर हजारी बालकांच्या लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या याला जन्मदर असं म्हणतात. मीन्स नंबर ऑफ बर्थ ऑकरिंग पर थाउजंड ऑफ लिव्हिंग पॉप्युलेशन ड्युरिंग इयर. एका वर्षामध्ये प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या त्याला बर्थ रेट असं म्हणतात. तर नाव वी आर डिस्कसिंग कॉजेस ऑफ हाय बर्थ रेट इन इंडिया. सो फर्स्ट कॉज इज इलिटरसी. Illiteracy means the percentage of illiterate person in country are reasonable high, and the attitude illiterate people toward marriage and childbirth is remain regret, and low level of literacy among the females is also responsible of high birth rate in India. Now here we are discussing the causes of high birth rate in India, and this is the first cause is illiteracy. डेफिनेटली भारतामध्ये निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः स्त्रियांच्या निरक्षरतेमुळे जन्मदरामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे लो लेवल ऑफ लिटरसी अमंग द फिमेल इज रिस्पॉन्सिबल टू हाय बर्थ रेट इन इंडिया. आणि इलिटरेट पीपल्स टुवर्ड द मॅरेज अँड चाइल्ड बर्थ, लोकांना अपत्य लग्न या बाबतीत निरक्षर लोकांचं किंवा स्त्रियांच्या निरक्षरतेमुळे देखील जन्मदरात वाढ झालेली पाहायला मिळते. देन आहे युनिव्हर्सलायझेशन ऑफ मॅरेज. Means in India, marriage is considered as both religious and social obligation, and even the spread of education and attitude of people toward the marriage remain unchanged at large. विवाह सार्वत्रिक म्हणजे भारतामध्ये धार्मिक विवाह करणं हे धार्मिक आणि सामाजिक कर्तव्य मानलं गेलेलं आहे. म्हणजे शिक्षणाचा विस्तार होऊन सुद्धा भारतामध्ये म्हणजे विवाह हे वंश सातत्याचं एक धार्मिक बंधन मानलं गेलं. म्हणजे सार्वत्रिक प्रथा आहे. लग्न ही सार्वत्रिक विवाह ही एक सार्वत्रिक प्रथा आहे, आणि ती धार्मिक आणि सामाजिक गरज मानली गेलेली आहे, आणि त्यामुळे देखील भारतामध्ये बर्थ रेट हे नेहमी हाय राहिलेलं आहे. देन आहे एज ऑफ मॅरेज. In India, legal age of marriage is relatively lower compared to other countries. It is 18 years for females and 21 years for male. Low age of marriage has a result in a high birth rate in India. Definitely this is another one reason, another one cause for high birth rate in India. So भारतामध्ये 18 वर्ष हे स्त्रियांचं आणि 21 वर्ष हे पुरुषांचं विवाहाचं वय आहे, आणि कमी वयामध्ये विवाह केल्यामुळे जन्मदर जलद गतीने घडून आल्याचं दिसून येतं. म्हणजे एज ऑफ मॅरेज, दिस इज थर्ड रिझन. नेक्स्ट इज अ प्रेफरन्स फॉर मेल चाइल्ड. म्हणजे मेनी इंडियन पॅरेंट्स इज ऑप्टेनिंग द कंटिन्यू हॅव्हिंग अ चिल्ड्रन्स अंटिल दे हॅव सन अँड डिझायर नंबर ऑफ सन्स. सो दिस इज नोन ॲज अ मेटा प्रेफरन्स, की भारतामध्ये मुलगाच हवा किंवा पुत्र संख्या प्राप्त होईपर्यंत मुले जन्माला घालण्याचा कल असल्यामुळे देखील सर्वाधिक मुलांचं सर्वाधिक प्राधान्य आहे. याला मेटा प्राधान्य असं देखील म्हणतात. देन आहे जॉईंट फॅमिली सिस्टम. ओके, दिस इज अनदर वन इम्पॉर्टंट रिझन फॉर हाय बर्थ रेट इन इंडिया इज अ जॉईंट फॅमिली सिस्टम. मीन्स देअर इज नो इंडिव्हिज्युअल फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी इन अ जॉईंट फॅमिली, अँड सो एक्झिस्टन्स ऑफ अ जॉईंट फॅमिली इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल बाय हाय बर्थ रेट इन इंडिया.
की संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे एका कुटुंब पद्धतीमध्ये मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी ही कुटुंबात विभागली जाते आणि त्यामुळे मूल हे ओझं होत नाही, त्यामुळे जन्मदर जास्त आहे. त्यामुळे जॉईंट फॅमिली सिस्टम. नेक्स्ट आहे डिपेंडन्स ऑन ॲग्रिकल्चर, शेती व्यवसायावर अवलंबून, की इंडियन ॲग्रिकल्चर इज ड्रायव्हन बाय मॅन पॉवर अँड इन इंडिया दे आर ओव्हर डिपेंडन्स ऑन ॲग्रिकल्चर अँड मोर ऑफ चिल्ड्रन्स इन द फॅमिली इम्प्लाइज मोर लेबर फोर्स अवेलेबल फॉर फील्ड वर्क. म्हणजे शेतीत भारतीय शेती ही मनुष्यबळावर अवलंबून आहे आणि शेतीत काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते. म्हणजे अपत्यांची संख्या जास्त असेल, कुटुंबातल्याच अपत्यांची संख्या जास्त असेल तर शेतीत काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या सुद्धा वाढते. वाईड स्पेल पॉवर्टी म्हणजे पुअर पीपल प्रिफर लार्ज फॅमिली बिकॉज दे फील दॅट की मोर चिल्ड्रन मीन्स ग्रेटर इकॉनॉमिक सपोर्ट. म्हणजे भारतामध्ये दारिद्र्य हे एक कारण आहे, कारण सामान्यतः गरीब लोक अशिक्षित असल्यामुळे देखील दे नॉट अवेअर अबाउट द फॅमिली प्लॅनिंग. दे थिंक दॅट चाइल्ड इज अ गॉड गिफ्ट अँड प्रत्येक एक अतिरिक्त मूल अधिक उत्पन्न देऊ शकेल असं त्यांचं एक फील असतं. म्हणजे दे फील दॅट की मोर चिल्ड्रन्स मीन्स ग्रेटर इकॉनॉमिक सपोर्ट. म्हणजे पॉवर्टी इज अनदर वन रिझन फॉर हाय बर्थ रेट इन इंडिया. देन आहे लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट द फॅमिली वेलफेअर services, means most of people are ignorant and availability of various means of a technique of family planning. So definitely inadequate informations about the family planning, about the awareness of family welfare and services. So these all reasons kept in high birth rate in India. तर भारतामध्ये उच्च जन्मदर राहण्याची ही सर्व कारणं आहेत की यामध्ये इलिटरसी आहे, एज ऑफ मॅरेज आहे, देन जॉईंट फॅमिली सिस्टम आहे, प्रेफरन्स फॉर मेल चाइल्ड आहे, देन आहे डिपेंडन्स ऑन ॲग्रिकल्चर आहे, वाईड स्पेड पॉवर्टी आहे, लॅक ऑफ अवेअरनेस, फॅमिली वेलफेअर सर्व्हिस आहे. तो या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येविषयी माहिती घेतलेली आहे. देन आपण बघितलेलं आहे पॉप्युलेशन एक्सप्लोशन म्हणजे काय आहे, देन बर्थ रेट, डेफिनेशन ऑफ बर्थ रेट बघितलेलं आहे, अँड देन कॉजेस ऑफ हाय बर्थ रेट इन इंडिया. हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे आणि आय होप दिस व्हिडिओ इज व्हेरी हेल्पफुल टू यू. थँक्यू फॉर वॉचिंग.